सगळ्यांना एक विनंती आहे, मैदानाच्या सर्कलच्या बाहेर थोडं आपण आपले टीमचे मेंबर काळजीपूर्वक बाहेर बसलेत की नाही ते बघावे. कोणी मैदानात फिरू नये ही नम्र विनंती. चला सामन्याला सुरुवात करावी. या वेळेला जर आपण पाहिलं तर चांगला फटका, चांगला कनेक्शन पाहायला मिळालं आणि बॉलला पाठवलं सीमारेषा पलीकडे. 4 धावांसाठी येतोय चौकार. म्हणजेच पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर रन झाले धावफलकावरती 12.
ऋषिकेश केदारी गोलंदाजीसाठी षटक क्रमांक 2. त्याचा पहिलाच बॉल गॅप मधून बॉलला पाठवण्याचा प्रयत्न झाला. बॉल अडवलं क्षेत्ररक्षकाने आणि तोपर्यंत 2 धावा पूर्ण देखील केल्या गेल्या आहेत. धावसंख्या जर आपण पाहिली तर आता जाऊन पोहोचते धावफलकावरती 14 या आकड्यावर. ज्यावेळेला अगदी वेगवान चेंडू पाहायला मिळालाय. बरोबर पिचिंग झालेला हा चेंडू. 1 रन जरूर मिळेल. 82 धाव टीमच्या खात्यामध्ये ऍड होईल. 15 धावा धावफलकावरती झाल्यात. हो यावेळेला शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न झाला आणि तोपर्यंत आणखीन एक धाव लेग बाईची टीमच्या खात्यामध्ये ऍड होते. धावसंख्या आता जाऊन पोहोचली धावफलकावरती 16 या आकड्यावर. हो यावेळेला देखील ढकलल्या बॉलला हलक्या हाताने बॅकवर्ड पॉइंट मधून क्षेत्ररक्षक आलेत बॉलवरती. 1 रन मिळेल. धावसंख्या आता जाऊन पोहोचते धावफलकावरती 17 या आकड्यावर. पुढचा बॉल हवेमध्ये आहे. बॉलच्या खाली क्षेत्ररक्षक ऋग्वेद केदारी चूक करणार नाहीये आणि झेल त्याने पकडलाय आणि विकेट आली पहिली. शेवटचा बॉल. हो उडवलाय समोर. व्हाट अ शॉट स्ट्रेट डाऊन द ग्राउंड. बॉल जाईल सीमारेषा पलीकडे. 6 धावांसाठी येतोय षटकार अन्वयच्या बॅट मधून. व्हाट अ शॉट. प्रॉपर टायमिंग प्रॉपर कनेक्शन आणि म्हणूनच ठीक आहे. धावसंख्या आता जाऊन पोहोचले धावफलकावरती 23. निनाद गुरव कर्णधार संगनायक. हो पहिलाच बॉल आता होत असताना पहा पंचांचा इशारा येतोय. नो बॉल. पुढील बॉल असेल फ्री हिट. फ्री हिटचा बॉल सोडून दिलाय. पंचांचा इशारा येतोय. वाईट बॉल. फ्री हिट ऑन अजूनही आहे. फ्री हिटचा बॉल आक्रमण करण्याचा प्रयत्न. बॉल हवेमध्ये आहे. बॉलच्या खाली क्षेत्ररक्षक. तोपर्यंत 2 धावा पूर्ण देखील केल्यात.
ओ यावेळेला दांडी गोल, फलंदाज बाद होताना पाहायला मिळालेत. अन्वयची खेळी संपुष्टात. प्रीतम आलेत नवीन फलंदाज. प्रीतम साठी पुढचा बॉल, ढकलले बॉलला, एक धाव घेतली आहे. दुसऱ्या धाव्याचा प्रयत्न नाही मिळणार. रन, एकच रन. आणि या एकेरी धावेच्या मदतीने धावसंख्या आता जाऊन पोहोचली धाव फलकावरती 29. ओहो यावेळेला बिग हिट, वर शॉट, बॉल पाठवले सीमारेषा पलीकडे. 6 धावांसाठी येतोय षटकार. काय फटका खेळलाय पहा. आर्यनच्या पॅट मधून लाजवाब स्ट्रोक आलाय. हो यावेळेला सोडून दिलाय बॉल. वाईट बॉल आणि एक्स्ट्राची अतिरिक्त धाव. ओ आणखीन एक बिग हिट. यावेळेला आणखीन एक बॉल हवेमध्ये आहे. बॉलच्या खाली ऋग्वेद, म्हणजे झेल पकडला जाईलच आणि पकडलाय देखील. फलंदाज आणखीन एक माघारी परतला. आर्यनची खेळी संपुष्टात येताना पाहायला मिळाली. नवीन फलंदाज आहेत राजा. हो वेगवान चेंडू पाहायला मिळालाय आणि फलंदाज या ठिकाणी बीट होताना पाहायला मिळत आहेत. म्हणजे षटक क्रमांक 3चा खेळ देखील समाप्त झाला. 3 षटकांच्या समाप्तीनंतर रन झाले धाव फलकावरती 36. जागेवाला अविरुद्ध विघ्नहर्ता सुपर किंग्स. दोन्ही संघांच्या संघनायकांना विनंती असेल टॉस साठी या. पहिलाच बॉल उडवलाय
आणखीन एक झेल पकडेल का ऋग्वेद? यस, पकडला देखील आणि आणखीन एक विकेट आली आहे. फलंदाज बाद. जागेवाला विरुद्ध विघ्नहर्ता सुपर किंग्स. दोन्ही संघांच्या कर्णधारांना विनंती आहे टॉस साठी या. छत्तीस 36. रवींद्र आलेत नवीन फलंदाज. ओहो, अगदी वेगवान चेंडू पहा. काय बॉल हाताळलाय कौशिक लाड्यांनी. बरोबर उसळी घेणारा चेंडू राईज झाला पिचिंग झाल्यानंतर खूपच. म्हणूनच की काय बाईची धाव टीमच्या खात्यामध्ये ऍड होते. 37 धावा. अजूनही 4 चेंडू शिल्लक आहेत शेवटच्या षटकातील. हो, चांगला फटका. समोर खेळण्याचा प्रयत्न केलाय. समोर खेळलाय देखील. तोपर्यंत 2 धावा पूर्ण केल्या जात आहेत. यावेळेला चांगला बॉल पाहायला मिळतोय. रन मात्र मिळणार नाहीये. आणखीन एक बॉल या ठिकाणी फलंदाज बीट होताना पाहायला मिळत आहे. डॉट बॉल येतोय. यावेळेला देखील आणखीन एक बॉल सोडून दिलाय. हा देखील बॉल फलंदाज पुन्हा एकदा बीट होताना पाहायला मिळालेत. आणखीन एक डॉट बॉल. हो हो, समोर ऋग्वेद बॉलच्या खाली आणि आणखीन एक झेल. म्हणजे जर आपण पाहिलं तर या संपूर्ण स्पर्धेमध्ये पहिल्यांदा 4 झेल पकडले गेलेत या क्षेत्ररक्षकाकडून. तो क्षेत्ररक्षक बनलाय म्हणजे ऋग्वेद केदारी. 4 षटकांच्या समाप्तीनंतर रन झाले धाव फलकावरती 39. म्हणजे 24 चेंडू आणि 40 धावांची गरज आहे. चला, जागेवाला विरुद्ध विघ्नहर्ता सुपर किंग्स. टॉस साठी या. जागेवाला आणि विनंती असेल विघ्नहर्ता सुपर किंग्स. टॉस साठी या.
24 बॉल आणि 40 धावांची गरज. पहिलाच बॉल गॅप मध्ये बॉल फटका खेळलाय. क्षेत्ररक्षक बॉल पर्यंत पोहोचेल का? तोपर्यंत बॉल गेलाय सीमारेषा पलीकडे. 4 धावांसाठी येतोय चौकार. प्रेक्षकांना विनंती असेल पाय वरती घेऊन बसा. कोणत्याही खेळाडूंना या ठिकाणी त्रास होता कामा नये. पहिल्या बॉलवरती चौकार ठोकलाय बॅटर चंदन यांनी. दुसरा बॉल अगदी वेगवान चेंडू होता. यावेळेला वाईट बॉल पंचांनी घोषित केलाय आणि आणखीन एक धाव म्हणजेच एकूण 2 धावा. धावसंख्या आता जाऊन पोहोचली आहे धावफलकावरती 6 या आकड्यावर. ओहो चांगला फटका. प्रॉपर क्रिकेटिंग शॉट पाहायला मिळाला. कव्हर क्षेत्रामध्ये ढकलले बॉल लावगी हलक्या त्यांनी. तेवढंच चांगलं क्षेत्ररक्षण देखील पाहायला मिळालं रुपेश शडकर यांच्या माध्यमातून. आणि 2 धावा देखील पूर्ण 3 धावा पूर्ण केल्यात एकूण. ओहो नो बॉल आहे. आणि यावेळेला हवेमध्ये बॉल. दोन मिनिटं मॅच ऑफिशियल. पुढचा बॉल यावेळेला सोडून दिलाय आणि हा बॉल जर आपण पाहिलं तर गेला देखील सीमारेषा पलीकडे. वाईट बॉल आणि 4 धावा एकूण 5 धावा. धावसंख्या जर आपण पाहिली तर आता जाऊन पोहोचते धावफलकावरती 18. यावेळेला चांगला झेल पकडलाय आणि पहा
फलंदाज या ठिकाणी माघारी परतलेत. बघ 18 धावा धावफलकावरती झाल्यात. 18 ऑन अ बोर्ड. यस, आणखीन एक बॉल हवेमध्ये आहे. झेल आणखीन एक पकडला आणि आणखीन एक विकेट आली आहे. बॅक टू बॅक दुसरा विकेट पटकवलाय गोलंदाजाने. पहा काय बॉल उसळी घेतोय. 2 लगातार विकेट्स. नवीन फलंदाज आहेत ऋग्वेद केदारी. ऋग्वेद. ओहो, समोर फटका खेळलाय. क्षेत्ररक्षक आहेत, बॉलला अडवतील. एक धाव पूर्ण. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि त्या 2 धावा देखील पूर्ण केल्या गेल्या. धावसंख्या जर आपण पाहिली तर पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर जाऊन पोहोचले धावफलकावरती 20 या आकड्यावर. म्हणजे जिंकण्यासाठी शेवटचे 18 चेंडू शिल्लक आणि 20 धावांची गरज आहे. अठरा बॉल आणि 20 धावांची गरज आहे. गोलंदाजीसाठी आलेत रवी काडगे, एक अनुभवी खेळाडू या संघामधील. गोलंदाजीसाठी आलेत. 18 बॉल मध्ये 20 धावा रोखायच्या आहेत, कारण पहिल्या षटकामध्ये 20 धावा आलेत. ओ, पहिला चेंडू पहा. पंचांचा इशारा येतोय व्हाईट बॉल. मॅचचं समीकरण जर आपण पाहिलं तर उर्वरित 18 चेंडूंमध्ये जिंकण्यासाठी 19 धावांची गरज आहे. उडवलाय बॉल. 6 येतोय षटकार. प्रॉपर टायमिंग आणि बॉलला पाठवलं सीमारेषा पलीकडे 6 धावांसाठी. आणखीन एक बिग हिट करण्याचा प्रयत्न. आता बॉल हवेमध्ये आहे. बॉलच्या खाली क्षेत्ररक्षक पोहोचतील का? नाही पोहोचलेत. तोपर्यंत 2 धावा पूर्ण केल्यात. यावेळेला देखील मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न झाला आणि 1 धाव पूर्ण केली जाते. धावसंख्या जर आता आपण पाहिली तर जाऊन पोहोचले धावफलकावरती 30 या आकड्यावर. जिंकण्यासाठी अवघ्या 10 धावांची गरज आहे.
हो, यावेळेला सोडून दिलेला बॉल पंचांनी आपले दोन्ही हात बाहेर काढलेत. वाईड बॉल आणि एक्स्ट्राची अतिरिक्त धाव. धावसंख्या आता जाऊन पोचले धाव फलकावरती 31 या आकड्यावर. म्हणजे जिंकण्यासाठी आणखी 9 धावांची गरज आहे. हो हो, अगदी वेगवान चेंडू आहे. रन मात्र मिळणार नाहीये. डॉट बॉल येताना पाहायला मिळालाय. यावेळेला चेंडूला सन्मान दिलाय. आणखीन एक डॉट बॉल येताना पाहायला मिळतोय. लगातारचा दुसरा चेंडू निर्धाव हाताळताना पाहायला मिळालेत. शेवटचा एक चेंडू शिल्लक. शेवटचा बॉल. आणखीन एक डॉट बॉल. पहा, लगातारचे 3 चेंडू निर्धाव हाताळलेत. मॅचचं समीकरण जर आता आपण पाहिलं तर उर्वरित चेंडू शिल्लक आहेत. 12 आणि जिंकण्यासाठी 9 धावांची गरज. कर्णधार रुपेश षडकर गोलंदाजीसाठी आलेत. बारा बॉल 9 धावांची गरज आहे. पहिलाच बॉल. आक्रमण करण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक आहेत, बॉल अडवतील. मॅचचं समीकरण जर आपण पाहिलं तर उर्वरित 11 चेंडू आणि जिंकण्यासाठी 8 धावांची गरज आहे. हो, बिगेट करण्याचा प्रयत्न. रन मिळेल 1. मॅचचं समीकरण जर आपण पाहिलं तर 10 मध्ये आता 7 करायचे आहेत. उडवलाय बॉल. पाठवल्या बॉलला सीमारेषा पार. 6 धावांसाठी येतोय षटकार. जिंकण्यासाठी एका धावेची गरज. यस, आणि हा विनिंग स्ट्रोक आणि हा सामना जिंकलाय विघ्नहर्ता बॉईज या संघाने. कॉंग्रॅच्युलेशन टीम विघ्नहर्ता बॉईज, हार्ड लक टीम चकोर ग्रुप. धन्यवाद. चला नेक्स्ट मॅच क्षेत्ररक्षण रचून घ्या.